मी तुम्हा सर्वांतर्फे स्वागत करतोय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं. मोदीजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद रजतजी. खूप दिवसांनंतर इथे येण्याची संधी मिळाली आहे. मोदीजी, जेव्हा जेव्हा निवडणुका होतात, शांत व्हा सगळ्यांनी. तुम्ही जरा तुमची आपली एनर्जी वाचवून ठेवा. तुम्हाला 4 तारखेला देखील या एनर्जीची गरज लागणार आहे. मोदीजी, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात आणि तुम्ही समोर येता, जनतेमध्ये याच पद्धतीचा उत्साह दिसून येत असतो. उत्सवाचं वातावरण निर्माण होतं आणि तुम्ही ज्या घोषणा देता त्या घोषणांना घेऊन माणसं खूप मजा घेतात. यावेळेस तुम्ही म्हणालात की अब की बार 400 पार. तर मी बघतोय की डिजिटल मीडियावर कुणीतरी लिहिलंय, हौले हौले हो जाएगा प्यार, अब की बार 400 पार. कुणीतरी लिहिलंय की दिल का भंवर करे पुकार, अब की बार 400 पार. आणि हेही लिहिलंय की चटनी के बिना ढोकला बेकार, अब की बार फिर से मोदी सरकार. आणि क्रिएटिव्हिटीचं उदाहरण बघा. साइकिल से जाएं, हाथ से कमल का बटन दबाएं. आणि वर लिहिलंय की बेईमानों के लिए मोदी जहर है, गद्दारों के लिए मोदी कहर है और देश में मोदी की लहर है. आणि मग कुणीतरी असंही लिहितो की नतीजों के बाद राहुल होंगे फरार, अब की बार 400 पार. त्यामुळे हे जे जनतेचं वेड आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसून येत आहे. बरं झालं की मला तुमच्या या शोमध्ये येण्याची संधी मिळाली आणि तुम्ही देखील रिसर्च करून खूप काही कंपाईल केलं आहे. मी स्वतः इतक्या धावपळीमध्ये असतो, या सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष थोडं कमीच असतं. सर्वात इंटरेस्टिंग एक गोष्ट माझ्याकडून सांगायची राहून गेली. यांनी जशी एखाद्या लग्नाची पत्रिका छापतात तसा लग्नाचा प्रोग्राम छापलाय. यांनी लिहिलंय की 1 जूनला मेहंदी आणि 2ला केजरीवाल यांची पाठवणी. 4 जूनला ब्रेकफास्ट आणि त्यानंतर हळद आणि लंच मध्ये रडगाणं सुरू राहील. 3 वाजता ईव्हीएमच्या पालखीमध्ये परतावणी. 5 वाजता विपक्षाची पाठवणी. 6 वाजता पाठवणीचं रडगाणं आणि 7 वाजता पप्पू जाणार इटलीला. जर तुमच्याकडे ती लग्नपत्रिका असेल तर लोकांनाही दाखवा, जेणेकरून लोकांना समजेल हे की काय बघा, काय ही ती करतात पत्रिका माणसं. आहे. तुम्ही सगळे सुद्धा पाहू शकता. प्रयत्न करा की स्क्रीनवर सुद्धा दाखवली जाईल. आता ही लग्नाची कमी आणि पाठवण्याची जास्त पत्रिका वाटते. एक गोष्ट मात्र नक्की आहे की देशाचे जे तरुण आहेत, त्यांचं जे काही क्रिएटिव्ह माइंड आहे, ते निवडणुकीमध्ये खूपच ॲक्टिव्ह होत असतं आणि त्यामुळेच ते प्रत्येक गोष्टीमध्ये, घोषणांमध्ये, व्यंगांमध्ये आणि खूप कमी शब्दांमध्ये विश्वासही प्रकट करत असतात. आणि जेव्हा ही 400च्या पारची गोष्ट आली,
तर त्याचे 2 पैलू आहेत. एक तर हा की ही बीजेपीने ठरवलेली घोषणा नाहीये. तर जनतेच्या मनातून निघालेला हा आवाज आहे. जिथवर मोदीचा विषय निघतो. आता बघूया की 19 ते 24च्या दरम्यान आम्ही जवळपास 360 ठिकाणी जिंकलो होतो एनडीए. आणि संसदेमध्ये 2-3 पक्ष होते जे नेहमीच आमच्या बरोबर होते. त्यामुळे एनडीए प्लस बघितलं तर आम्ही ऑलरेडी 400च्या पार होतोच. 2019 ते 2024 पर्यंत संसदेमध्ये 400 होतो. म्हणजे 400 जर तुमच्या कुटुंबामध्ये मूल आहे, त्याने 90% मार्क मिळवले, तर त्याच्या विरोधातील सगळेजण, त्याचे जे कॉम्पिटिटर, त्याच्या वर्गातली जी मुलं आहेत, त्यांनी 30 मिळवले, 40 मिळवले. तरी तुम्ही त्याला असं नाही बोलणार, की "यार तुझे बाकीचे 400 मिळवतायत, तू 50 मिळव, तू शांत बस जरा. कशाला उगाच 90 साठी मेहनत घेतोस?" तुम्ही त्याला हेच म्हणाल, की "नाही यार, 90% मिळाले तर 95 साठी प्रयत्न कर ना." त्यामुळे 400 झाल्यानंतरही मला माझ्या मित्रांना हे सांगावं लागेल ना, की मित्रांनो आपल्याला अजूनही पुढे जायचं आहे. त्यामुळे 400च्या पार विषय आला. दुसरं, अशाच एका क्रिएटिव्ह माइंडने मला सल्ला दिला होता, की 370 लोकांच्या डोक्यामध्ये असं फिट्ट बसलं आहे आणि हिंदुस्थानातील स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये देशाच्या एकतेसाठी जे प्रयत्न झाले, त्यामध्ये कलम 370 ला घेऊन जे काम झालं आहे, ते एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे भारताच्या विकास यात्रेमधलं. त्यामुळे कोणी असं म्हटलं, की आता बीजेपीने टार्गेट केलं पाहिजे बीजेपीसाठी 370. तर त्या 370 कलमामधून, आणि हे मला काश्मीरच्याच एका मित्राने सांगितलं होतं, की 370 चे सीट्स कधी. त्यामुळे मी संसदेमध्ये म्हणालो होतो, की भाई असे पण लोक आहेत जे म्हणतात, की बीजेपीने 370 सीट्स मिळवल्या पाहिजे, कारण की 370चं महत्त्व जे आहे, ते जनमानसामध्ये रजिस्टर होऊन जाईल. मोदीजी, मला आठवतंय की जेव्हा 5 वर्षांपूर्वी तुम्ही अशा प्रकारे जनतेसमोर आला होता तुम्ही केलेल्या कामाबाबत सांगण्यासाठी, त्याच्या काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प आले होते. ते अहमदाबादमध्ये मोठ्या स्टेडियममध्ये गेले होते. त्यानंतर तिथेही त्यांनी घोषणा केली, देखिए अब की बार ट्रम्प सरकार, पण ते हरले. मग जो बायडन जिंकले. तर जितके विरोधी होते ते म्हणत होते की आत्ता तर अमेरिकेसोबत मोदीजींचे संबंध खराब होतील. ते तर ट्रम्पच्या बाजूने होते, पण आता जो बायडन आले आणि आता आम्ही बघतोय की टर्म संपायला येता जो बायडन यांच्याकडून तुम्हाला बोलावणं आलं आणि व्हाईट हाऊसमध्ये तुमचा असा सन्मान करण्यात आला, जो आम्ही याआधी कधीच पाहिला नाही. I'm honored to be the first to have you here in 15 years. Yes. Prime Minister Modi, welcome back to the White House. I cannot imagine His Excellency Modi getting intimidated or being forced to take any steps or actions that would go against the national interests of India and the people of India. And there is pressure against him, I am aware of that. He really wants to do the right thing for India. He wants to be open, he wants to be supportive of new companies, and obviously, but at the same time, make sure it accrues to India's advantage. I am a fan of Modi, so. I said to my friend, the Prime Minister, before the last time I saw someone on the stage here was Bruce Springsteen, and he didn't get the welcome that Prime Minister Modi has got. Prime Minister Modi is the boss. मोदीजी, याआधी आम्ही पंतप्रधान पाहिले आहेत, याआधी भारताचे पंतप्रधान परदेशात गेले आहेत. पण असं काय कारण आहे की जगातील हे नेते जे स्वतःच खूप शक्तिशाली आहेत, ज्यांना कुणाचं कौतुक करण्याची काहीच गरज नाही, पण ते तुमच्याबद्दल इतक्या प्रेमाने, इतक्या आदराने बोलत आहेत आणि
पुतीन यांचं म्हणणं आहे की मोदीजी तर कोणासमोर झुकतच नाहीत. आपल्या देशाचं हे दुर्भाग्यच आहे. याआधी जे कोणी पंतप्रधान जात होते, तेव्हा समजतच नव्हतं की ते गेले आहेत. आणि परत यायचे तेव्हाही नाही समजायचं की ते ते परत आले आहेत. दुसरं, यात मोदी नाहीये. हा भ्रम नको पसरवायला आणि भ्रमात राहायचंही नाहीये. मोदी बहुतेक निमित्त असू शकतो आणि बोलण्यातही मी खूप साधा आहे, त्यामुळे त्या साधेपणाचा उपयोग होत असावा. परंतु ही जी काही जादू आहे, ती 140 करोड भारतीयांची आहे. भारताच्या सामर्थ्याची आहे. आणि मोदीने 2013 मध्ये निवडणुकीची तयारी केली होती. भारतीय जनता पार्टीने जेव्हा पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या रूपात माझं नाव घोषित केलं, प्रत्येक जण मला त्याच रूपामध्ये गोष्टी विचारायला सुरुवात करायला लागले, ॲनालिसिस करायला लागले माझं. तेव्हा माझी एक आलोचना होत असायची, मीडियामध्ये तुम्ही जर बघितली असेल तर, "अरे, हा तर एका राज्यातून येत आहे. याला संपूर्ण भारताची समजही नाहीये, तर मग जगाला कशी आपली गोष्ट समजवेल? हा जगापर्यंत कसं आपलं म्हणणं पोहोचवणार? जगाबरोबर कसं वागणार?" त्यानंतर मग जेव्हा टीव्ही मीडियाच्या गोष्टी सुरू झाल्या, चर्चा सुरू झाल्या, इंटरव्ह्यू व्हायला लागले, तेव्हा फिरून-फिरून एक प्रश्न यायचा, की "भाई, तुम्हाला कसलाच अनुभव नाही. तुम्ही करणार काय विदेश नीतीबाबत?" आता निवडणूक भारताची होती, पण सगळ्यांनी इकोसिस्टमवर फोकस ग्लोबल बनवलं होतं. हं. जेणेकरून मोदी त्यातच अडकला जाईल. हं. इथे तो खूप चांगला खेळला होता. तर मी तेव्हा एक वाक्य म्हणालो होतो, विदेश नीतीबाबत समजायचं काय आहे, त्यात इतर देशांची एक कंटिन्युटीच असते. पण राहिला प्रश्न मोदीचा, तर आता देश न डोळे खाली करून बोलणार आहे, न देश डोळे वटारून कोणाशी बोलणार आहे. परंतु हा देश डोळ्यात डोळे घालून बोलणार आहे. आणि मला कधीच इन्फेरिटी कॉम्प्लेक्स होत नाहीये. मी एकेकाळी चहा विकायचो. ह्या जगातले, देशातले इतके मोठे नेते आहेत. हा एक चहावाला काय करणार आहे? जाऊन चहाच देईन त्यांना, अजून काय करणार आहे? पण मोदीजी माझ्या व्हाईट हाऊसमध्ये मनामध्ये जेव्हा कधी मी जगातल्या मोठ्या-मोठ्या महारथींना भेटलो, ते थोडे हाईट बॉडीमध्ये पण खूप मोठे होते. त्वचेचा रंग देखील त्यांचा खूपच प्रभाव टाकणारा असतो. पण मी जेव्हा त्यांना भेटतो, तेव्हा मी मोदी म्हणून भेटत नाही. जेव्हा मी हात मिळवत असतो, तेव्हा मला माहीत असतं, की देशाचे 140 कोटी नागरिक माझ्यासोबत आहेत. आणि त्यावेळेस मी 140च्या आय-टीमध्ये चालत असतो, तेव्हा मला हे जग खूप लहान वाटत असतं. मला वाटतं, की ह्या माझ्या देशात कसलीच कमी नाहीये. सामर्थ्याची काहीच कमतरता नाहीये. मी या विश्वासाने भरलेला असतो आणि त्याचा प्रभाव हा नेहमीच पडत असतो. समोरच्याला वाटतं, यार हा तर काल तर असा काही बोलतच नव्हता हा. आधी तर हा नीट उभा देखील राहत नव्हता. आता तर असा उभा राहतो. मग त्यांचे हे विचार बदलायला लागतात, की हो. आम्हाला देखील नवल वाटतं की प्रेसिडेंट जो बायडन सारखा सामर्थ्यवान व्यक्ती G7 मध्ये तुम्हाला शोधत शोधत येतो की कुठे गेले मोदीजी. ही गोष्ट खरी, की मी व्यक्तिगत रूपामध्ये ते माझे खूप जवळचे संबंध आहेत, मनमोकळे आहेत. प्रत्येकाशी माझ्या ऑफिशियली गप्पा-गोष्टींशिवाय इन्फॉर्मल गप्पा-गोष्टी खूप जास्त होत असतात. माझं त्यांच्याशी टेलिफोनवर सुद्धा संवाद होतो. आणि मी इफ आणि बट्सवाल्या गोष्टी अजिबात करत नाही. अ, अ, आता ढग आले तर पाऊस पडेल, अशा गोष्टी नाही करत मी.
पाऊस पडणार असेल तर म्हणेल पाऊस पडणारच आहे. जर नसेल पडणार तर मी नाही म्हणणार. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये माझं बोलणं असतं. आणि जगाला हेच आवडतं माझं. या जगाला गोल-गोल गोष्टींऐवजी त्यांना माहीत आहे. जसं की मी अ, अ, रशियाकडून काही काळापासून अं, अ, पेट्रोल वगैरे घेत आहे. कारण की माझ्या देशातल्या नागरिकांना जगामध्ये जे पेट्रोलचे भाव वाढले आहेत, ते माझ्या देशातील लोकांना नकोय मला. त्यामुळे मला जिथून स्वस्त मिळेल मी तिथूनच घेईल ना, कारण की माझ्या देशासाठी जगत आहे. कोणी माझं कौतुक करावं त्याच्यासाठी मी थोडी जन्माला आलोय. लोक मला म्हणाले, की "बाबा अमेरिका नाराज होईल." मी त्यांना म्हटलं, "अरे जर मला खुश करायचं असेल, तर 140 करोड जनतेला खुश करेल ना. मला दुसरं कोणाला खुश करायची गरज काय?" आणि आम्ही कारभार चालू ठेवला. आम्ही देशाला आज वाचवू शकलो. बट ॲट द सेम टाईम राष्ट्रपती पुतिन यांच्याबरोबर खुर्चीवर बसून मी टीव्हीवर हे सांगू शकतो, की ही युद्धाची वेळ नाहीये. आणि त्यामुळे हे जग माझ्याबाबत संभ्रमात नाहीये. आणि जगाला वाटतं, की हा हिंदुस्थानचा स्वभाव आहे. जसं मोदी बोलत आहे. हे बघा, मोदीजी आधी आपले नेते जात होते, मोठमोठी नावं असलेले नेता जात होते. एक तर तुम्ही अमेरिकेबरोबर असता किंवा मग रशियाबरोबर असता. हे बोललो तर तो नाराज होईल, असं बोललो तर तो नाराज होईल. हा बॅलन्स तुम्ही चेंज केला. एक मूलभूत गोष्ट आहे असं मला वाटतं त्यावेळेस. एक मूलभूत अशी विचारसरणी होती, इक्वल डिस्टन्सवाली. याचा अर्थ आम्ही सगळ्यांबरोबर इक्वल डिस्टन्स ठेवून राहायचं. अंतर ठेवणं हा त्यावेळेचा मापदंड होता. पण मी येऊन तो बदलला. आपण जगाच्या जेवढं शक्य होईल तितकं जवळ जाण्याचा प्रयत्न करू. डिस्टन्स हा शब्दच मी काढून टाकला. त्यामुळे काय झालं? एखाद्याला वाटतं की तो मिस्टर ए पुढे गेलाय, तर बीला वाटतं की यार मी मागे राहिलो तोही पुढे येतो. आणि मग या बाजूने सीला वाटतं की यार तो मोदीच्या जवळ पोहोचलाय आणि मी इथेच राहिलो, तर मग डी ह्या बाजूने येतो. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की हिंदुस्थानाच्या जवळ जायला हवं. ग्लोबली कॉम्पिटिशन आहे भारताच्या जवळ येण्याची. आम्ही आधीच्या आपल्या विदेश विभागाने हे काम केलं, की अंतर ठेवून काम केलं. का तर आपलं महत्त्व राहिलं. आज माझा हा हट्ट आहे. हे बघा मी एक घटना सांगतो मी. मी इस्रायलला चाललो होतो. तर हे जे बुद्धिमान लोकं आहेत, जे या जगामध्ये राहत आहेत, मला ॲडवाईस देत होते. "साहेब तुम्ही इस्रायलला जात आहात, तर तुम्ही पॅलेस्टाईनला जायला हवं. भारतात सेक्युलरिझमचा हाच अर्थ आहे, की तुम्ही हनुमानाच्या मंदिरात गेलात तर तुम्हाला इफ्तार पार्टी करावीच लागेल." ही मेंटॅलिटी बनली आहे. तर मी असा विचार केला, की मी स्टँड अलोन यात्रा करणार. इस्रायलला असा एकटा जाणार आणि इस्रायलहून परत येणार. मी पॅलेस्टाईनला नाही जाणार. पण मी हेही म्हटलं, की मी पॅलेस्टाईनला जाणार. सरळ पॅलेस्टाईनला जाईल आणि परत येईल. मी असं क्लब करून आपल्या देशाची जी सेक्युलरिझमची विकृती आहे, मी त्याचा बळी नाही पडणार. आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर मी पहिला पंतप्रधान होतो, जो इस्रायलला गेला, थाटात सगळा कार्यक्रम केला आणि परतही आलो. 2-3 महिन्यानंतर मी पॅलेस्टाईनचा दौराही केला. तेव्हा मी सरळ पॅलेस्टाईनला गेलो. तर तेव्हा जात असताना लॉजिस्टिकचा प्रॉब्लेम होता. मला हेलिकॉप्टरची गरज होती. मी जॉर्डनमधून जाणार होतो. तर जॉर्डनचे किंग जे मोहम्मद साहेबांचे खरे वारसदार आहेत. जॉर्डनचे किंग मोहम्मद पैगंबर यांचे डायरेक्ट वारस आहेत. त्यांना हे समजले की मी तिथून असं जात आहे, तर ते म्हणाले की "नाही, तुम्ही तुमचा कार्यक्रम उरकून पुन्हा जॉर्डनला यायचं. तुम्ही आमच्या इथे या, आपण बसूया आणि तुम्हाला हेलिकॉप्टर तुमच्या देशातून आणायची गरज नाही. माझ्या हेलिकॉप्टरमधून जायचं आणि संपूर्ण प्रवासाची व्यवस्था मी करेन." जॉर्डनचे किंग, एक असा पंतप्रधान जो काही दिवसांपूर्वी इस्रायलला जाऊन आलाय. इतकंच नाही, मी जॉर्डनच्या अ, अ, किंगच्या हेलिकॉप्टरमध्ये जात होतो जेव्हा पॅलेस्टाईनला, तेव्हा इस्रायलची 6 विमानं, त्यांची एअर फोर्सची, ती एस्कॉर्ट करत होती त्याला. आणि मला म्हणजे जॉर्डन सन्मान देत आहे, मला इस्रायल सन्मान देतोय आणि मी जात होतो पॅलेस्टाईनला हे इस्रायललाही माहीत होतं. तरीही ते माझा आदर करत होते.
तेव्हा मी म्हणत असतो, की मी ते मोदीविषयी बोलत नाही, माझ्या देशाविषयी बोलतोय. आणि जेव्हा पॅलेस्टाईनला पोहोचलो तेव्हा तोच आदर मला मिळाला जिथे पॅलेस्टाईनमध्ये जितका इस्रायलमध्ये मिळाला होता. याचा अर्थ काय झाला? म्हणजे बघ, काही दिवसांपूर्वी आम्ही चाबाहारमध्ये खूप मोठं ॲग्रीमेंट केलं इराणबरोबर. आणि मी तुम्हाला सांगतो, की हे सेंट्रल आशियासाठी खूप मोठं गेम चेंजर ठरणार आहे. तुम्ही पाहिलं असेल, की काल अफगाणिस्तानमधील तालिबानी लोकांनी खूप कौतुक केलं आपल्या या निर्णयाचं. अमेरिकेने इराणवर सँक्शन्स लावले आहेत. इस्रायल आणि अमेरिका इराणबरोबर युद्ध होता होता थांबलं आहे. अशा संकटाच्या वेळी देखील हे दुर्भाग्य आहे, की तिथले राष्ट्रपती जे माझे खूप चांगले मित्र होते, त्यांना आपल्याला गमवावं लागलं. आणि मिस्टर रईस ज्यांचा आता अपघातामध्ये मृत्यू झाला आहे, त्यांची पत्नी ज्यांचा आपल्या अलीगढ युनिव्हर्सिटीशी चांगले जवळचे संबंध आहेत, आजीवन संबंध आहेत. माझे ह्या लोकांशी खूप चांगले घरच्यासारखे संबंध आहेत. त्यामुळे एका चांगल्या मित्राला गमावलं याचं दुःख आहेच. पण त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच आम्ही चाबाहारमध्ये ॲग्रीमेंट केलं. माझं असं मत आहे, की सेंट्रल आशियामध्ये पण जगामध्ये कोणीच माझा विरोध नाही केला. याचा अर्थ असा झाला, की तुम्ही तुमच्या देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून जेव्हा काम करता आणि जगामध्ये आणि माझी एक गोष्ट स्पष्ट असते, माझ्या देशाची धोरणं मी दुसऱ्या कोणाच्या संदर्भामध्ये नाही करत. माझा स्वतःच्या देशाच्या ज्या गरजा आहेत, देशाच्या प्रायोरिटीज आहेत, त्याच्या अनुषंगाने चालणार. तसाच एक प्रॉब्लेम आहे कोरिया आणि जपानचा. जास्त करून येते जाता जेव्हा कोरियाला जातात, मग जपानला जातात, जपानला जातात तेव्हा कोरियाला जातात. क्लब करतात. त्यांचं असं म्हणणं आहे, की हा आमचा इन्सल्ट आहे. तुम्ही फक्त आमच्याकडे का येत नाही? मी म्हटलं, की चला मी येतो. मी कोरिया एकटा गेलो, बाकी 10 जागी गेलो, पण जपानला नाही गेलो. आणि जेव्हा जपानला गेलो, तर कोरियाला नाही गेलो. त्यांना हा मेसेज जातो, की येस, हा माणसाला डोकं आहे. आणि हे जग असं तणावपूर्ण आहे आणि खूप बारकाईने मी या गोष्टीचं अध्ययन करतो. आणि जे काही चालत आहे त्या गोष्टींना अजिबात महत्त्व देत नाही. आणि त्याचाच हा परिणाम आहे, की आज संपूर्ण देशामध्ये भारताचा जय जयकार होतोय. एक उदाहरण आम्ही पाहिलं जय जयकाराचं. पाकिस्तानचे विद्यार्थी युक्रेनमधून भारताचा तिरंगा घेऊन त्याच्या आडून ते तिथून बाहेर पडले. आता बघा आपल्या देशातही काय चाललंय हे काय सांगू? या देशाच्या काही प्रयत्नांमुळे जर गोष्टी चांगल्या होत असतील, असू शकते की ज्यांना सहन नाही होत त्यांनी गप्प बसावं. हे तर करू शकतं ना. कौतुक नका करू तर हेही समजू शकतो. पण त्याच्या विरोधामध्ये मी हल्ली बघतो की पत्रकार पण मला विचारतात, की "खरंच तुम्ही कॉल केला होता का युक्रेनला? खरंच तुम्ही पुतिनला कॉल केला होता का?" मी म्हणालो, "बाबांनो कॉल डिटेल्स काढू शकता तुम्ही. आता तर मी दमलोय बाबा प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन." मला कळत नाही लोकांचं नाही, काय कारण पण असं हे याआधी तर कधी घडलं नाही हो. हेच तर ना. याआधी असं कधी घडलं नाही. 2 राष्ट्रांच्या अध्यक्षांशी बोलून आपल्या स्टुडंटसाठी मार्ग मोकळा केला. कारण की अडचण हीच आहे की यांनी कधी हा विचारच केला नाही की हिंदुस्थानच्या तिरंग्याची ही ताकद आहे. आणि माझा पहिला अनुभव मी सांगू इच्छितो की गोष्टी मी ऑब्झर्व्ह करतो, स्टडी करतो, ॲनालिसिस करतो. मला पहिल्यांदा हा अनुभव आला जेव्हा नेपाळमध्ये भूकंप आला होता. आम्हाला जेवढी शक्य होती तितकी मदत केली, कारण की ती आपली जबाबदारीच आहे. कारण की मला त्याचा अनुभव होता. गुजरातमधील भूकंपानंतर मला चांगला अनुभव आला होता तिथे काम करण्याचा. मी स्वतः गोष्टींना लीड करायचो, मोबिलाईज करायचो. पण मी तिथे पाहिलं, इथे जवळपास 40 देशातली माणसं होती, ज्यांची आम्ही मदत करून, काहीही करून तिथून बाहेर काढलं होतं. त्या दिवशी एक गोष्ट समजली, की आत्तापर्यंत ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर मदत याचा ठेका पश्चिम राष्ट्रांनी घेतला. मी ठरवलं, की हा ठेका मी घेणार आता. आणि त्यामुळेच तुम्ही पाहिलं असेल कोविडमध्ये आम्ही चायनामधून लोकांना परत आणलं. त्याबरोबर आणखीन देशाच्या लोकांनाही परत आणलं. यमनमध्ये जेव्हा संकट आलं, तेव्हा इतर देशातील लोकांना परत आणलं आणि त्यानंतर त्यांच्या देशामध्ये पाठवलं. आता सुडानमध्ये झालं, तिथेही आपल्या देशातील व इतर देशातील नागरिक अडकले होते, त्यांना पण घेऊन आलो. त्यामुळे आज जगामध्ये
आपलं कधीच कुठे नाव नव्हतं. फक्त एवढंच होतं, की हे पश्चिमातील देशांची गोष्टींवर एक प्रकारची मालकी होती, की हे ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर जे काम करणं फक्त लोकच करू शकतात. ह्या लोकांना नाही जमत. पण परिस्थिती आज ही आहे, की भारताची आता मला माणसं विचारतात, की तुम्ही काय करणार आहात? तुम्ही कसं करणार हे विचारतात आणि मी करतो सुद्धा. आता जसं कलम 370 तुम्ही मागे घेतलं, तेव्हा तुम्हाला भीती नाही वाटली, की ही मिडल ईस्टमधील देश नाराज होतील, एखादं अरब कंट्री आपल्यावर नाराज होतील, आपली 4 कामं बंद पाडतील? आता बघा, हा खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर बहुतेक खूप सविस्तर देईन आणि मला वाटतं पहिल्यांदाच या विषयावर तुम्ही अशा प्रकारे जो स्पर्श केला आहे, की बहुतेक मी प्रयत्न करेन याला आर्टिक्युलेट करण्याची, कारण की तुम्ही अचानक असं विचारलंय तर. पण आपल्या देशामध्ये जेव्हा काश्मीरचा विषय निघायचा, तर 70 वर्षांपर्यंत त्याला इंटरनॅशनलाइज केलं गेलं. जगातील प्रत्येक देश काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचा. थोडेफार अटलजीने प्रयत्न केले होते, की टेररिझमला सेंट्रल पॉइंटवर आणावं. पण एकंदरीत सगळं पाहता या जगामध्ये आणि त्यामुळे 370च्या मुद्द्यावरही हे स्वाभाविक होतं, की हे जग खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करेल. पण झालं उलटंच. जगामध्ये जितके लोक हे मानत होते, की या मुद्द्यावर भारतावर ते नाराजी व्यक्त करू शकतात, भारताला घेरू शकतात, अधिकतर माणसं मौन राहिली. जे कोणी बोलले ते म्हणाले, की हा त्यांचा इंटरनल मुद्दा आहे. दुर्भाग्य आहे, की अरब देश तर शांत होते. जगातील सर्व इस्लामिक देश शांत होते. माझ्या देशातील काँग्रेस चिवचिव करत होती. हे काय माझ्या लक्षात येत नाही हो. याचा नक्की अर्थ झाला, की अशी एक मानसिक विकृतीने भरलेले यांचे विचार आहेत. जगाने 370 नंतर जगातील कितीतरी इस्लामिक राष्ट्रांमध्ये मी सन्मान प्राप्त करून आलो. मला काही अडचण नाही आली. 370 नंतर माझ्या 8 लोकांना, माझ्या देशवासियांना फाशी झाली. 370च्या नंतरची घटना आहे. त्यांना आम्ही जिवंत परत घेऊन आलो. त्यावेळेस मोदीजी आपले खूप असे ऑपोजिशनची माणसं आहेत, त्यांची विधानं मी ऐकायचो. ते म्हणायचे कतारमध्ये आपल्या लोकांना फाशीची शिक्षा मिळाली, ते जेलमध्ये गेले. तेव्हा ओवेसी म्हणाले होते, अरे मोदीजी म्हणतात की त्यांचे संबंध तर खूप चांगले आहेत, आता काय झालं? अरे हे तर मोठे विश्वगुरू समजत होते, काय झालं? कुणीतरी म्हटलं की कतार, मोदीजी म्हणत होते की इज माय सेकंड होम, आता काहीच करत नाहीयेत. बहुतेक त्यांनी मोदीचा नीट अभ्यास केला नाहीये किंवा मग मोदीजीची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मीडियामध्ये गेलं तर थोडंसं फुटेज मिळेल, त्यामुळे ते पूर्ण जत्रा घेऊन जातात. कारण एक मोदी असा ब्रँड आहे ज्याच्यामुळे जर तुम्ही शिव्या जरी दिला तरी त्याला फुटेज मिळतं आणि त्यामुळे माणसं संधी शोधत असतात, की यार शिव्या दुसऱ्या कोणाला देऊन काय फायदा आहे, मोदीलाच देऊया ना. आणि त्यामुळे घाई त्यांना समजायला हवं, यार काहीतरी घडणार आहे, काहीतरी चालू असणार आहे. बोलत नाही पण नक्की करेल काहीतरी, ही गोष्ट त्यांना समजायला हवी होती. आता इतकी वर्ष झाली आहेत, आता माझं काय सिक्रेट्स नाही, हे सगळं ओपन आहे. एखाद्याने योग्य पद्धतीने अभ्यास केला ना, की मीडियाची माणसं पण करत नाही हो, माफ करा. चांगला नीट अभ्यास केला तर म्हणू शकतात, की आता हा ना 3 दिवसानंतर मोदी हे पाऊल उचलणार आहे, 5 दिवसानंतर हे उचलणार आहे. 7 तुम्ही ठामपणे सांगू शकता. पण तुम्ही तयारीच करायची नाहीये, कारण की तुम्हाला एक ढोबळ मनाने बनवलेल्या परसेप्शनवर जगायचंय. त्याला पसरवायचं आणि त्याच्या अनुकूल अनेक डॉट्स मिळाले, की त्याला शोधत राहायचं आहे. आणि ह्या गोष्टीमुळे सगळेच्या सगळे लोक फेल होत आहेत. यावेळेस त्यांना वाटलं होतं, की 400 पार, पण शेवटी परिस्थिती काय झाली? या सगळ्यांनाही म्हणावं लागतं, की 400 पार नाहीच होऊ शकत. ऑपोजिशनचं काय म्हणत आहेत? त्यांना हे समजलंच नाही, की मी कुठे घेऊन चाललोय त्यांना.
3 चरणानंतर कोणीतरी त्यांना म्हणालं, की तुमची संपूर्ण कॅम्पेन याच आधारावर चालली आहे, की मोदी 400च्या पार जाणार आहे की नाही जाणार आहे. आता एक नवीन सल्ला तुम्हाला देण्यात आला आहे की बाबा पाकिस्तानला तुम्ही थोडं घाबरून राहा, त्याच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे. त्याचं काय ना, ती जी ताकद आहे मी स्वतः लाहोरला जाऊन चेक करून आलो आहे. आणि तेही कोणत्याही सिक्युरिटी चेक शिवाय मी आज जाऊन आलो आहे. आणि तिथे एक रिपोर्टर रिपोर्टिंग करत होता, हाय अल्ला तोबा, हाय अल्ला तोबा, हे विजा शिवाय कसं काय आत आले. ही चर्चा सुरू होती तिथे टीव्हीवर. हे विजा शिवाय इथे कसे आले. अरे मी म्हणालो, दादा माझाच देश होता काही काळापूर्वी. याआधी मोदीजी आम्ही सगळे त्रस्त असायचो पाकिस्तानमुळे. इकडे आले मारून निघून गेले, इकडे आले आणि मारून निघून गेले. मग त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झालं, एअर स्ट्राईक झालं. ही याआधीच्या टर्म मधली गोष्ट आहे. या टर्म मध्ये पाकिस्तान मधली लोक खूप लांबलचक लिस्ट येत आहेत, अनोळखी व्यक्ती घेऊन मारून जात आहेत. मुद्दा तो नाहीये. पाकिस्तानचे नागरिक त्रस्त आहे हे मला माहीत आहे. आणि त्यांच्या त्रासाचं कारण मीच आहे हेही मला माहीत आहे. पण दुःख ह्या गोष्टीचं आहे, जेव्हा माझ्याच देशातील एक व्यक्ती, जबाबदार पार्टीचा व्यक्ती हे म्हणतो की कसाबने आपल्या देशातील नागरिकांना नाही मारलं, आपल्याच देशातील नागरिकांनी आपल्याच नागरिकांना मारलं होतं. पाकिस्तानच्या फेवरमध्ये, कसाबच्या फेवरमध्ये माझ्या देशातील एका पार्टीची जी कित्येक वर्षांमध्ये सत्तेमध्ये होती, जेव्हा 26/11 झालं तेव्हा ती पार्टी सत्तेत होती, त्याच्याकडनं जेव्हा हे विधान येतं की हे पाकिस्तानमधल्या कुठल्या नागरिकाने हा दहशतवाद नाही केला तर भारताच्या नागरिकांनी केलाय, हे ऐकल्यावर माझी मान शर्मेने खाली झुकली जाते. खूप दुःख होतं. जेव्हा जिकडे एखादी बातमी येते की आमचा हा मारला गेला, आमचा तो मारला गेला, आमचा फलाना मारला गेला, आता तिकडचे रडतायत हे मी समजू शकतो, पण इथले का रडत आहे हे मला समजत नाहीये. इथल्या लोकांनी एक अशी गोष्ट म्हणाले होते जी खूप लाजिरवाणी आहे. जेव्हा राम मंदिर बांधून तयार होणार होतं तेव्हा उद्धव ठाकरेंच्या पार्टीच्या प्रवक्त्याने म्हटलं की ट्रेनमध्ये राम भक्तांना घेऊन जाणार आणि पाकिस्तानच्या मदतीने त्या ट्रेनवर बॉम्ब टाकण्यात येतील, लोक मरतील आणि दंगली होतील आणि मग मोदीजी निवडणूक जिंकतील. अजून तर नाही झालेत. एखादी ट्रेनही नाही जळाली. आता जाऊन कोणीतरी त्यांना विचारायला हवं की तुम्ही औषधं वगैरे घेता की नाही घेता, तुम्ही मेडिकल चेकअप वगैरे केलंय का नाही अजून. अहो कोणीतरी जाऊन विचारा त्यांना. ठीक आहे तुम्ही हा प्रश्न नाही विचारू शकत, त्यांच्या हेल्थ विषयी तरी विचारा. त्यांना कोणता आजार झालाय हे तरी विचारा. कारण की माणूस उगाच असं बोलत नाही हो. कोणी निरोगी माणूस असं नाही करत. तर खरोखरच तुमच्यासारख्या लोकांनी ओळख प्रत्येक ठिकाणी असते तुमची. विचारा तर त्यांना, आता तब्येत ठीक आहे ना, हे विचारायला हवं त्यांना. काही नाही झालं तरी 400 पार. आपण कारण आता पाकिस्तान विषयी बोलत होतो त्यामुळे तिथल्या लोकांचे काही इंटरेस्टिंग व्हिडिओज मी बघत होतो. जेव्हा चंद्रयान उतरलं चंद्रावर तेव्हा ते म्हणाले की आम्ही ऑलरेडी चंद्रावरच आहोत. खड्डे आहेत, अंधार आहे, वीज नाहीये, पाणी नाहीये. त्यांचं कसं आहे, त्यांच्यासाठी झेंड्यावर चंद्र असणं महत्वाचं आहे, पण माझ्यासाठी चंद्रावर झेंडा असणं हे महत्वाचं आहे. ह्यात गोष्ट येते ती सेक्युलरिझमची. तुम्ही जिथे चंद्रयान आपलं उतरवलं त्याचं नाव शिवशक्ती स्थळ ठेवलं.
हे देशाचं दुर्भाग्य आहे की प्रत्येक गोष्टीकडे वोट बँकच्या दृष्टीने पाहिलं जातं. कोणी मला हे सांगेल का की शिवशक्तीला काय हरकत आहे? हे सृष्टीचे पालक आहेत आणि माझा गुन्हा हा आहे की मी म्हणालो की चंद्रावर जिथे आपलं चांद्रयान उतरलं होतं त्या ठिकाणचं नाव मी कोणत्याही बीजेपीच्या नेत्याचं ठेवू शकलो असतो. कोणी नाही म्हटलं नसतं मला. कारण की त्यांनी ती परंपरा बनवली होती. पण मी तसं काही केलं नाही. मी शिवशक्ती ठेवलं. तर हे त्यांच्या मेंदूवर त्यांचा असा असा परिणाम झाला त्याचा, तेव्हा बोलू शकले नाही काही. पण त्यानंतर 1 वर्षानंतर त्यांनी हे विधान केलं की हिंदूमध्ये जी शक्ती आहे ना, मी त्या शक्तीला नष्ट करणार. तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या दिवशीचं विष अजून त्यांच्या डोक्यात आहे. पण त्यांना हे माहीत नाही की शिवशक्ती दोन्हीही म्हटलं आहे आणि शिवामध्ये विष पिण्याची ताकद खूप असते. आता राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा इतका मोठा सोहळा झाला, राम मंदिर उभं राहिलं, याचीही त्यांना अडचण होते. त्यांचं असं म्हणणं आहे की याला तुम्ही बीजेपीचा सोहळा बनवला. आधी तर असं वाटायचं की की बहुतेक सेक्युलरिझमची जी विकृत मानसिकता आहे, त्याचा हा परिणाम असावा की हे 70 वर्षांपर्यंत या गोष्टीला जितका अडवण्याचा प्रयत्न करता येईल तितका त्यांनी केला. त्यांना असं वाटायचं की या मुद्द्याला असंच भिजत ठेवलं तर वोट बँक सुरक्षित राहील त्यांची. पण राम मंदिर बांधून झाल्यानंतर वोट बँक सुरक्षित राहण्याचा मुद्दाच नव्हता आता. कारण की तो मुद्दा कशाप्रकारे त्याच्या कामी येणारच नव्हता. त्याच्यानंतर जेव्हा विरोध केला, तेव्हा मला असं वाटलं की 70 वर्षांपर्यंत त्यांनी जे काही वोट बँकसाठी केलेलं नसून ते मनाने, वचनाने, कर्माने रामविरोधी आहेत. श्रीरामांप्रती त्यांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे. आणि त्याचाच हा परिणाम आहे की अजूनही आता बघा एखाद्या मुलाने रस्त्याने चालताना जय श्रीराम म्हणाला, तर मी लगेच जय श्रीराम म्हणालो. जर मला एखादा व्यक्ती ग्रीट करे नमस्कार, तर मी नमस्कार म्हणेन. एखादा म्हणे की हॅलो, तर मी म्हणेन हॅलो. जर एखादा म्हणाला जय श्रीराम, तर मी जय श्रीराम. तुम्ही हे पाहिलं असेल जेव्हा हे लोक जातात तेव्हा त्यांना जय श्रीराम म्हणालं तर त्यांच्या चेहऱ्यावरचे सगळे भावच बदलून जातात. तोंडावर कुलूप लागलं जातं. माहित नाही काय काय करायला लागतात ते. अरे यार बोलून टाका जय श्रीराम, काय जाते तुमचं. म्हणजे ही दुसरी गोष्ट. मी तर हे मला सांगेन की जय श्रीराम जन्मभूमी ट्रस्टी जे आहेत, मी त्यांचं खरंच अभिनंदन करेन. कारण की राम मंदिर न्यायालयाच्या निर्णयानंतरच बांधलं आहे. सगळ्या जगाला माहीत आहे की न्यायालयाच्या कामात ही आडकाठी करण्याचं काम कोण करत होतं. 19 मध्ये तर म्हटले की जजमेंट आता नका आणू, त्याने बीजेपीला फायदा होईल. न्यायालयामध्ये असं म्हटलं गेलंय. काँग्रेसच्या वतीने म्हणण्यात आलंय जाऊ द्या हे सगळं सोडा. आता न्यायालय यांच्या व्यतिरिक्तही या राम जन्मभूमीचे ट्रस्टी लोक त्यांच्या घरी गेले आणि जाऊन सन्मानपूर्वक त्यांना निमंत्रणही दिलं की दादाजी झालं ते विसरून जाता, तुम्ही या आता. जसे त्यांच्याकडे गेले तसेच 2-2, 3-3 पिढ्यांपासून न्यायालयामध्ये केस लढत होते अन्सारी कुटुंब. त्यांचा मुलगा इक्बाल अन्सारी जे की न्यायालयामध्ये राम जन्मभूमीच्या विरोधात केस लढत होते, बाबरी मशिदीसाठी लढाई लढत होते. त्यांनाही निमंत्रण पाठवले की चला आता न्याय झाला आहे, न्यायालयाने निर्णय दिलाय, तुम्ही या आता. आता तुम्हीच बघा, निर्णय देश घेईल. इक्बाल अन्सारी असा व्यक्ती ज्याचं कुटुंब आयुष्यभर बाबरी मशिदीसाठी न्यायालयामध्ये लढत होतं, राम जन्मभूमीच्या विरोधात लढत होतं, परंतु सुप्रीम कोर्टाने न्याय दिला असल्यामुळे तो स्वतः प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला येऊन बसला आणि या लोकांनी बहिष्कार घातला.
तेव्हा जाऊन काळजी वाटते की काय विचार आहेत. इतकंच नाही तर या लोकांनंतर हे समजलं की श्रीमान इक्बाल अन्सारी इथे ते काय फार श्रीमंत नाहीयेत, सामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे. त्यांनी भगवान श्रीरामांचं मंदिराचं एक मॉडेल होतं लाकडाचं, ते खरेदी केलं कुठून तरी आणि त्यांचा जो पी-एस-ओ होता, तो हिंदू होता. त्यांनी त्याला ते गिफ्ट दिलं. इक्बाल अन्सारी यांनी गिफ्ट दिलं त्यांना. याचा अर्थ असा आहे की माझा हक्क आहे की मी त्यामुळे लढतोय. पण जेव्हा न्यायालयाने एकदा निर्णय दिला, तो त्याला सर्वस्वी मान्य केला, तर मग इक्बाल अन्सारीचं सेक्युलरिझम योग्य आहे की यांचंही सेक्युलरिझम योग्य आहे? ही काळजीची बाब आहे देशासाठी. म्हणूनच तुम्हाला हल्ली सांप्रदायिक, कम्युनल, हिंदू मुसलमान करणारा असं म्हणतायत. कसं आहे ना, आता कोणाला तरी नवीन डिक्शनरी घ्यावी लागणार आहे किंवा सगळे शब्द संपत आले आहेत. मला शिवीगाळ करता करता डिक्शनरीतले सगळे शब्द संपत आले आहेत. आता त्यांच्याकडे कोणती शिवीच नाही उरली आहे. फिरून फिरून ते लोक हिंदू मुसलमान बोलल्याशिवाय त्यांच्या वोट बँकला जागा करू शकत नाही. कारण की काही कामच नाही केलंय 60 वर्षांपर्यंत. जर एखाद्या मुसलमान मुलाला चांगलं शिक्षण दिलं असतं, राहायला चांगलं एखादं घर दिलं असतं, त्याला टॉयलेट दिलं असतं, त्याच्या घरामध्ये वीज दिली असती, मुलांचं चांगलं ते तर काहीच केलं नाही. मग त्यांना घाबरवा, मारून टाकतील, ते कापून टाकतील, मोदी आहे. मग आता योगी जोडून टाकला त्याच्यासोबत. आता हे घाबरवून साहेब मुस्लिम समाजामध्येही या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. मी मुल्ला मौलवीबाबत नाही बोलत आहे, ज्यांचं कामच आहे की हिंदूंमध्ये पण अशी लोक आहेत काही. त्यांच्या बाबतीत नाही बोलत आहे मी. पण जनरल माझं खूप लोकांबरोबर इंटरॅक्शन होत असतंय आणि माझा अनुभव आहे की ह्या ज्या भडकवणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांना आता ते प्रभावित होत नाहीयेत. त्यांना समजतं की आता मतं गोळा करण्यासाठी म्हणून हे असं करत आहेत. मोदीजी, आजपर्यंत कोणत्याच लीडरची अशी हिंमत नाही झाली की जे बोलतील मुसलमानांना आरक्षण नाही दिलं पाहिजे, मुसलमानांना आरक्षण देणं चुकीचं आहे. पण तुम्ही तर हे निवडणुकीमध्ये उघडपणे बोलतायत. मी काँग्रेस पक्षाला मागच्या 1 महिन्यापासून सांगत आहे की तुम्ही लिखित स्वरूपामध्ये देशाला गॅरंटी द्या. एक, तुम्ही भारताच्या संविधानाला बदलणार नाहीत. दुसरी गोष्ट, संविधान बदलून धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाहीत. तिसरी, तुम्ही एस-सी, एस-टी, ओबीसीचं आरक्षण खेचून तुम्ही धर्माच्या आधारावर वोट जिहाद करणाऱ्यांना आरक्षण नाही देणार. लिहून द्या ना तुम्ही, पण देत नाही हो. देशाला द्या ना तुम्ही. साधं विधान करण्याची हिंमत नाही. त्यानंतर काय म्हणतात, हो तुम्ही आमचा जाहीरनामा बघा. मग मी हे विचारतो की कोणत्याही काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हे लिहिलं आहे की ते करप्शन नाही करणार किंवा करणार? करप्शन करू असं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कुठे लिहिलं आहे का? काँग्रेसचे गेल्या 50-60 वर्षांमधले जाहीरनामे बघा. एकाही जाहीरनाम्यामध्ये त्यांनी करप्शनचा कार्यक्रम लिहिला आहे का? कोणीतरी सांगा ना. करप्शन करतात की नाही करतात? आता जर मी विचारलं की तुम्ही करप्शन का करतात, तर त्यामध्ये आमचा जाहीरनामा बघा, त्यात कुठे लिहिलंय का? अहो असं कुठं होतं का हो? आणि जर तुम्ही बघाल डॉक्टर मनमोहन सिंग यांचं विधान जाऊन बघा तुम्ही. या राजकुमारांचं विधान बघा. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे लिहिलं आहे की आता कंत्राटं धर्माच्या आधारावर दिली जातील. म्हणजे कुठे ब्रिज बनवत असतील तर आज कंत्राट कसं मिळतं की बाबा त्यांच्याकडे रिसोर्सेस किती आहे, त्यांची कॅपॅबिलिटी किती आहे, अनुभव किती आहे, ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, आर्थिक क्षमता कशी आहे, टेक्नॉलॉजिकल क्षमता किती आहे त्यांची. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर टेंडरमधून एखादी व्यक्ती ते प्राप्त करते. आणि यांचं म्हणणं काय? आता यामध्ये देखील आरक्षण असणार. आता मला सांगा साहेब, तुम्हाला ब्रिज बनवायचं आहे की एखादी निवडणूक जिंकायची आहे? त्याच्याशिवाय दुसरं काही काम नाहीये का? इतकंच नाही तर यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे देखील म्हटलंय की खेळामध्ये देखील ते धर्माच्या नावावर आरक्षण आणणार आहेत. अरे बाबांनो, खेळाडू सकाळी 4 वाजता उठून घाम गाळत असतो तो बिचारा.
तेव्हा कुठे जाऊन तो खेळाडू बनत असतो. आयुष्यातील 15-20 वर्ष तो तिथं खपत असतो. आणि तुम्ही म्हणणार की बाबा आता तू त्या आईच्या गर्भातून जन्माला आलाय, तू नाही होऊ शकत, तू त्या आईच्या गर्भातून जन्मालास, तू येऊ शकतोस. हे कसं शक्य आहे? इथपर्यंत मजल गेली यांची अशा गोष्टी जाहीरनाम्यामध्ये लिहिण्याची. हा देश असा चालवणार आहात का? आमचा मंत्र आहे सगळ्यांचा साथ, सगळ्यांचा विकास. पण मोदीजी, अशा गोष्टी खान मार्केट गँगचं सरळ नाव घेऊन आजपर्यंत कुणाची हिंमत नाही झाली जी तुम्ही इतक्या उघडपणे करताय. त्याचं कसं आहे ना, माझ्या मागे पुढे रडणारं कोणी नाही. मी देशासाठी जगत आहे, मी देशासाठी लढत आहे आणि माझा प्रत्येक श्वास हा देशासाठी आहे. तो वाया जाता कामा नये. मी माझा प्रत्येक क्षण देशासाठी देत आहे, पण मी वाया जाऊ देणार नाही माझा हा दिलेला वेळ. त्यामुळे जे चुकीचं होत आहे, तुम्ही मला सांगा. काल कोणीतरी मला पाठवलं होतं की 9,000पेक्षा जास्त अशा जागा आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, ज्यामध्ये यांनी SC, ST, OBC यांचं आरक्षण संपुष्टात आणलंय. मायनॉरिटीचं नाव दिलं आहे आणि आरक्षण संपवलंय. एक PUCला जर तुम्ही प्रायव्हेट करताय, काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष सदनामध्ये बोंबा मारतात की तुम्ही प्रायव्हेटायझेशन यासाठी करताय की SC, OBC, STचा कोटा संपुष्टात येईल, तर मग दलितांच्या नोकरीचं काय होणार? अहो, तुम्ही तर 9,000 इन्स्टिट्यूट मधून SC, SC, OBCचा कोटा संपुष्टात आणलाय. आणि हा जर प्रश्न मी विचारतो, आणि ही जी खान मार्केट गँग आहे ती मोदीने डावा पाय आधी का ठेवला, उजवा का नाही ठेवला, या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी 1 आठवडा देशाचा वाया घालवतात. पण त्यांना यासाठी वेळ नाहीये की SC, ST, OBCच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी ते देखील आवाज उठवू शकतात. पण ते गप्प बसलेत. आणि म्हणूनच मी इतका ओरडून सांगत आहे की एक इकोसिस्टम जी त्यांच्या पापांवर पांघरून घालण्याचं काम करते आणि दुसऱ्याचं चांगलं कामही वाईट आहे हे दर्शवण्यासाठी आपली शक्ती खर्च करते, आणि देशाला त्यापासूनच मी सावध करू इच्छित आहे. आणि जेव्हा तुम्ही सगळ्या ठिकाणी फेल झाला आहात, तर त्यांनी ज्युडिशरीचा रस्ता पकडलाय. न्यायालयामध्ये जाऊन ठिय्या मांडायचा, आरडाओरड करायची आणि परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करायचा. ही मोठी काळजी करण्यासारखी बाब आहे देशासाठी. तुमच्यात योग्यता आहे, क्षमता आहे, सगळं चांगलं आहे, लोकशाही आहे, निवडणूक लढा, पार्लमेंटमध्ये या, तुमचं म्हणणं मांडा. सरकार चुकीचं करत असेल तर त्यांना अडवा. पर्याय आहेत, पण करायचं नाहीये. वातावरण दूषित करायचं. आता ममता दीदी तर म्हणाल्या की हायकोर्टाचा निर्णय आहे आरक्षणाबाबतचा, तो त्यांना मान्य नाहीये. आता हेच म्हणत आहेत की मोदी संविधान बदलणार आहे. तेव्हा इंदिराजींनी म्हटलं होतं की मी हायकोर्टात असलेला निर्णय नाही मान्य करणार. इमर्जन्सी लादली. हे याच जातकुळीतली माणसं आहेत हो. ते लोकशाहीला मानत नाही. त्यांच्यासाठी निवडणुका ह्या लोकशाहीप्रती श्रद्धा नाहीये, तर निवडणुका सत्ता प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे. त्यांची श्रद्धा लोकशाहीसाठी, मतदारांसाठी, संविधानासाठी, भारताचे कायदे व नियमांसाठी नाहीये. आणि त्यामुळेच मी जेव्हा परिवारवादाच्या विरोधात बोलतो ना, का बोलत असतो? कारण की लोकशाहीच्या प्रती जेव्हा श्रद्धा संपुष्टात येते, तेव्हा तुम्हाला परिवारवादाचा आधार घेऊन चालावं लागतं. हे सगळे लोक, कोणी मला असं म्हणेल की कोणी कुठल्या कॉन्स्पिरसीमध्ये जाऊन म्हणेल की माझा मुलगा तुम्हाला सुपूर्त करतो. ही कुठली लोकशाही आहे हो? ही कोणती लोकशाही आहे? जनता जनार्दन ठरवत असते हो. त्यांच्या बाबांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे. तेच तर म्हणावं लागेल. ते तर अल्बम दाखवतच आहेत. अगदी आजीपासून सुरुवात केली अल्बमला.